तन्वी खूपच घाबरलेली असते. ती आपली बॅग भरत असते आणि इथून निघण्याचा प्रयत्न करत असते. ती हाच विचार करते की मी इथे थांबले तर हे लोक मला जेवे मारतील आणि माझं भांडं फोडतील, मग माझं काही खरं नाही. आणि त्या सुभेदारांकडे आता काय राहिलं, आता मी काय करू. आणि तेवढ्यातच तिला आठवतं की अश्विनला तिची काळजी आहे म्हणून. आणि ती म्हणते हो हे तर होऊच शकतं ना. आणि एकदम आता ती हसायला लागते. आता ती अश्विनला घोळ्यात घेणार आणि त्याच्याशी लग्न करून सुभेदार फॅमिलीमध्ये एंटर करणार. कारण अश्विनला प्रियाची खूपच काळजी वाटत असते आणि तो सारखा तिला भेटत असतो आणि तिला काळजी दाखवत असतो. त्यामुळे आता प्रिया प्लॅन करणार की अश्विनशी लग्न करून सुभेदार फॅमिलीमध्ये जायचा आणि सगळ्यांना धडा शिकवायचा. अस्मिता आपल्या नवऱ्याकडे कॅनडाला जात असते. सगळेजणच तिला बाय म्हणत असतात आणि काळजी घे. तिला तिच्या सासू सासऱ्यांकडेही जायचं असतं कारण तिच्या नवऱ्यासाठी सचिनसाठी ते लोकही काहीतरी देणार असतात खायला म्हणून. इथे अस्मिताचं सारखं चाललेलं असतं, तिकडे जायचं आहे मला सासू सासऱ्यांकडे. डायरेक्ट गेली असते ना तर इथे सगळेजणच म्हणतात तुला थोडा वेळ तर जायचं आहे, तो डब्बा घेऊन निघायचा परत एअरपोर्टला, एवढं काय आहे, थोडा वेळ जा आणि निघ. मग ती इथे रडगाणंच गात असते मला का जायचं आहे तिकडे, मी नाही जाऊ शकत, डायरेक्ट जाते ना, काय हे ते लोक का देत आहेत. इथे ते सगळेजणच तिला अस्मिताला समजवत असतात काही हरकत नाही जा म्हणून. सायली आणि अर्जुन घरी येत असतात तेव्हा एका ठिकाणी अर्जुन गाडी थांबवतो आणि सायलीला म्हणतो मी येतो म्हणून. सायली विचारते कुठे जात आहे तुम्ही, तर तो म्हणतो येतो आणि तो बाहेर निघून जातो. आणि थोड्या वेळाने ते लोक घरी येतात आणि गेट बाहेर उभं राहून ते घराकडे बघत असतात. अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि घरात एंटर करतो आणि ते चालत चालत दरवाजापाशी येतात सुभेदारांच्या. सुभेदार पण अस्मिताला सोडायला जात असतात. तेवढ्यातच समोर अर्जुन आणि सायली हे बघून या लोकांना सगळ्यांनाच त्रास होतो. इथे प्रताप, अश्विन, पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पना संतापतात या दोघांना दरवाजात बघून. पूर्णाजी, प्रताप, कल्पना, अश्विन आणि अस्मिता या लोकांना विचारतात तुम्ही इथे का आलात, तुम्हाला सांगितलं होतं ना या घरात या मुलीला प्रवेश नाही म्हणून. अर्जुन म्हणतो आमचं लग्न तुमच्या समोर झालं सगळ्या विधीनुसार, त्यामुळे हे तुम्ही मान्य करायलाच हवं आणि सगळं तुमच्या डोळ्यासमोरच झालं. त्यामुळे आता ही सायली माझी कायदेशीर पत्नी आहे, बायको आहे आणि सर्टिफिकेट पण तुम्हाला लवकरच मिळेल या गोष्टीचं. इथे पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना खूपच चिडलेले असतात. इथे अर्जुन आपली बाजू मांडत असतो. पूर्णाजी म्हणते हिला आम्ही सोन मानत नाही म्हणून, त्यामुळे तुम्ही इथून जा. प्रताप पण म्हणतो कालच सांगितलं होतं ना या घरात नका येऊ म्हणून, तरी तुम्ही इकडे अंगणात राहिलात, आता बस झालं, आता इथून निघून जा. तेव्हा अर्जुन म्हणतो का जायचं, हे घर माझंसुद्धा आहे आणि आता सायलीचंसुद्धा, कारण ती माझी बायको आहे कायदेशीर. इथे सगळेजणच गप्प होतात. कल्पना म्हणते तुला कितींदा सांगायचं आम्ही हिला सोन मानत नाही म्हणून, आम्ही हिला घरी घेणार नाही. इथे अर्जुन म्हणतो का, आमचं लग्न झालं आहे आणि कायद्याने आम्ही नवरा बायको आहोत, त्यामुळे तुम्ही हक्क आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत. आणि हो मी पूर्णाजी आणि माझ्या आईकडनं शिकलो आहे आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आणि तसंच मी करणार. इकडे पूर्णाजीला खूपच राग येत असतो. अश्विन, अस्मिता हे सुद्धा नावं ठेवत असतात सायलीला, पण इथं अर्जुन खंबीरपणे उभा असतो. तो म्हणतो मी माझ्या बायकोला या घरात घेऊन येणारच. इथे कायद्याने ती माझी बायको आहे आणि तुम्ही या गोष्टीला अडवू शकत नाहीत. प्रताप म्हणतो नाही ती या घरात येणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो अस्मिता आणि अश्विन माझे भाऊ बहीण आहेत आणि मी तुमचा मुलगा आहे, या हेतूने या घरावर माझा हक्क आहे. मग सायलीचा काय नाही, असा भेदभाव का, ती माझी बायको आहे आणि तिचाही तेवढाच अधिकार आहे या घरावर. अस्मिता म्हणते तुम्ही एखाद्या फ्लॅटवर का नाही जाऊन राहत, इकडे कशाला येत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर हेच मी मिसेस सायलीनाही सांगितलं, पण त्यांना या परिवाराबरोबर, या कुटुंबाबरोबर, या माणसांबरोबर राहायचं आहे, त्यामुळे मी माझ्या बायकोचा हट्ट पूर्ण करणार. अर्जुन सायलीचा गृहप्रवेश करण्यासाठी आतमध्ये जातो आणि तांदूळ घ्यायला जातो. तेवढ्यातच पूर्णाजी त्याला थांबवते, अडवते आणि म्हणते माझ्या देवघरात तू जायचं नाहीस आणि तिथून काही घ्यायचं नाहीस. अर्जुन म्हणतो बरोबर मला हे माहितीच होतं की तू अशीच बोलशील, मी प्रिडिक्टच केलेलं आहे, म्हणून त्याची तयारी मी आधीच करून आलो आहे. त्याने येताना जी गाडी थांबवली असते ते हेच सामान घ्यायला, तो ते सामान सगळं बाहेर काढतो आणि सायलीच्या गृहप्रवेशाची तयारी करतो. तांदूळ, सुपारी सगळं तो व्यवस्थित तसंच ठेवतो जसं एखाद्या नववधूला
गृहप्रवेश करण्यासाठी ठेवतात आणि सगळेच जण सुभेदार आश्चर्याने ते बघत असतात. त्यांना कळत नाही हे अर्जुन काय करतोय. अर्जुन नंतर ओवाळण्याचं ताटही तयार करतो आणि हे बघून सुभेदार एकदम थक्क होतात की अर्जुन स्वतः हे सगळ्या गोष्टी करतोय आपल्या बायकोला या घरात घेण्यासाठी. तो सायलीचं औक्षण करतो, तिला हळदी कुंकू लावतो, तांदूळ डोक्यावर टाकतो आणि हे सगळं करता करता तो सुभेदारांकडेही बघत असतो. मुद्दामून त्यांना दाखवून या सगळ्या गोष्टी तो करत असतो आणि सगळे सुभेदार त्याच्याकडे बघत असतात आश्चर्याने की हा आपल्या बायकोसाठी काय काय करतोय. शेवटी सायली माप ओलांडते आणि गृहप्रवेश करते. सगळेजण तिला बघत असतात कारण इतकं बोलूनसुद्धा शेवटी अर्जुन आणि सायली या घरात आलेच आणि सायलीने सून म्हणून या घरात प्रवेश केलाच. सायली या सगळ्या गोष्टीने खूपच खुश असते. ती अर्जुनकडे एकदम आनंदाने बघत असते की एकदाचा गृहप्रवेश झाला आणि तिने घरात प्रवेश केला. इथे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात. अर्जुन म्हणतो, फायनली आपण आपल्या रूममध्ये आलो आहे. मी तर हे इमॅजिनच करू शकत नव्हतो की ही रूम तुमच्याशिवाय. इथे अर्जुन बडबड करत असतो पण सायली गप्प असते आणि चिडलेली असते. तिला राग आलेला असतो. कालती तर अगदी आनंदात होते पण इकडे आल्यानंतर रागाने अर्जुनकडे बघत असते आणि ऐकत असते त्याचं बोलणं. अर्जुन विचारतो, काय झालं आहे, मी इतका बोलतोय आणि तुम्ही का असे गंभीर. तेव्हा ती म्हणते, मी तुम्हाला सांगितलेलं ना, धीर धरा. आपल्या माणसांना दुखावून मला या घरात प्रवेश करायचा नव्हता पण तुम्ही त्यांच्यावरच आवाज चढवलात. तर तो म्हणतो, मग काय वाट बघायला हवी होती 10 वर्ष. ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते. तेव्हा तो म्हणतो, मग आपण काय 50चे झाल्यानंतर या घरात यायला हवं होतं. आपल्या तोंडात दातही नसते, आपण वाकलेलो असतो असं. आणि इकडे सायलीला हसू येत असतं पण ती काय हसत नाही. अर्जुन तिला घेऊन डान्स करत असतो आणि नंतर तरी अर्जुन बघतो तर सायली गुलूगुलू तर हसत असते पण त्याच्यासमोर मुद्दाम रांगवलेली चिडलेली दाखवली आहे. नंतर अर्जुन परत वाकून तिला म्हणतो, अहो ऐकलंत का, आता आपल्याला डायबिटीज झाला आहे, दात नाही आहेत आपल्या तोंडात, आपण अशा अवस्थेत आता काय करायचं, कसं करायचं. आणि मग ती एकदाची का होईना हसते. इथे सगळेजणच अस्मिताला निरोप देत असतात. अस्मिता म्हणते, मला जाता जाता या सायलीचं तोंड बघावं लागलं. तेव्हा सगळेजण म्हणतात, आता तू याचा विचार करू नकोस, तू शांतपणे कॅनडाला जा आणि सचिनबरोबर आरामसे राहा. इथे अश्विन म्हणतो, हो एकच पनवती आहे ती सायली. वा अश्विन वा. इथे पूर्ण आजी, प्रताप, कल्पना तिला म्हणतात, तुझी खूप आठवण येणार आहे, सांभाळून राहा आणि नीट राहा आणि पोचल्यावर फोन कर असं पूर्ण आजी सांगत असते. ती म्हणते, पूर्ण आजी मी काय लहान आहे का, श्वास घेतला तरी तुला फोन करायचा का. तेव्हा प्रताप आणि कल्पना म्हणतात, तुझी काळजी वाटते म्हणून ते आम्ही बोलतोय. तर इथे मुद्दामून अश्विन तिला सांगतो, बघ हां फ्लाईटमध्ये बसल्यावर हात बाहेर काढू नको खिडकीच्या आणि त्या एअर होस्टेसला सारखी चॉकलेटं मागू नकोस. मुद्दामून तिला छेडत असतो. तेवढ्यातच वरून अर्जुन आणि सायली येतात आणि अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू निघालीस, बरं झालं. आता सायलीला एक तोमडा मारणारा कमी झाला म्हणून. आणि इथे सगळेजणच अर्जुनकडे आश्चर्याने बघायला लागतात, सायली पण. इथे अस्मिता खूप चिडते. अर्जुन तरी बोलतच असतो की त्या सचिनची खेळ नाही, ही येणार आहे ना तिकडे, आता त्याचं जीणं हराम होईल म्हणून. सायली अर्जुनला थांबवते आणि म्हणते, तुम्ही काय बोलताय. आणि ती म्हणते, अस्मिताई एकच मिनटं मी आलेच. अस्मिताला आणि बाकी सगळ्यांना कळत नाही ही सायली काय करते म्हणून. ती किचनमध्ये जाते आणि दही साखर घेऊन येते आणि अस्मिताला म्हणते, ताई तुम्ही जात आहे ना तर ही दही साखर खा. आणि अस्मिता तिच्याकडे रागाने बघते आणि जोरात सायलीला धक्का मारते आणि अर्जुन तिला पकडतो. इथे अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू काय करतेस हे. तेव्हा अस्मिता म्हणते की मला या मुलीच्या हातनं काहीही नको आहे, मला ही मुलगीच आवडत नाही, तर ही दही साखर का देते मला. इथे सायली म्हणते, आहो अस्मिताई हे शुभ असतं देणं म्हणून देते मी तुम्हाला. तेव्हा ती म्हणते, मला तुझ्या हातनं काहीही नको आहे, कळलं ना, माझ्यापासून दूर राहा.